गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण रेग्युलेटेड पॉवर सप्लाय हा सेकंड चॅप्टर स्टार्ट केला होता. त्याच्यामध्ये आपण रेग्युलेटेड पॉवर सप्लाय ब्लॉक डायग्राम आणि त्याचे जे काही कंपोनंट्स आहेत ते आपण वन बाय वन पाहत होतो. त्याच्यामध्ये आपण ट्रान्सफॉर्मर, रेक्टिफायर, फिल्टर या 3 गोष्टी पाहिल्या होत्या, बरोबर आहे. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्येच आपण एक गोष्ट पाहिली होती, फिल्टरमध्ये टाईप्स आहेत. कुठले कुठले टाईप्स ते देखील तुम्हाला सांगितले होते मी. इंडक्टर आहे, इंडक्टर फिल्टर आहे, कॅपॅसिटर फिल्टर आहे, LC फिल्टर आहे किंवा पाय फिल्टर आणि RC फिल्टर, बरोबर आहे. आता बघा, आज व्होल्टेज रेग्युलेटर्स हा एक 4th कंपोनंट आहे आणि नंतर मग आपण रेक्टिफायर स्टार्ट करणार आहोत. 4th कंपोनंट आहे व्होल्टेज रेग्युलेटर्स. टू रेग्युलेट म्हणजे काय? रेग्युलेट करणे म्हणजे काय तर कॉन्स्टंट पॉवर सप्लाय त्या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड झाला पाहिजे, बरोबर आहे. रेग्युलेटेड पॉवर सप्लाय आपल्याला त्या ठिकाणी प्रोव्हाइड झाला पाहिजे. मग आता व्होल्टेज रेग्युलेटरचं काम काय आहे, त्याची सर्किट डायग्राम काय आहे ते आपण बघणार आहोत. सर्किट डायग्राम रेग्युलेटेड पॉवर सप्लायची आहे कंप्लीट. त्याच्यामध्ये व्होल्टेज रेग्युलेटरचं काम काय आहे तर इट इज अन इलेक्ट्रॉनिक सर्किट विच रेग्युलेट्स ऑर मेंटेन्स कॉन्स्टंट विच मेंटेन्स कॉन्स्टंट आउटपुट अक्रॉस इट, बरोबर आहे. काय म्हणलं, एक इलेक्ट्रॉनिक असं सर्किट आहे की ज्याच्यामध्ये किंवा ते काय करते तर कुठल्याही डिव्हाइसला कंटिन्युअसली कॉन्स्टंट करंट किंवा कॉन्स्टंट व्होल्टेज काय करते प्रोव्हाइड करते, बरोबर आहे. इन रेग्युलेटेड पॉवर सप्लाय वी यूज अन झिनर डायोड or an transistorized voltage regulator or an regulated voltage IC for regulation purpose. आपण रेग्युलेटेड पॉवर सप्लायमध्ये काय करतो, झिनर डायोड यूज करतो. आपल्याला माहिती आहे झिनर डायोडची प्रॉपर्टी, बरोबर आहे. फॉरवर्ड बायसमध्ये तो कसा वर्क करतो आणि रिव्हर्स बायसमध्ये तो कसा वर्क करतो. झिनर डायोड आपण काय करतो, स्पेशल पर्पजसाठी रिव्हर्स बायसमध्ये यूज करतो. रिव्हर्स बायसमध्ये आपल्याला माहिती आहे एका पर्टिक्युलर लिमिटच्या पलीकडे जर आपण करंट त्याच्यामधून जर सेंड केला तर तुम्ही करंट किती त्याची मॅग्निट्यूड वाढवू द्या, व्होल्टेज आपल्याला कसं मिळते त्याच्या अक्रॉस कॉन्स्टंट बघायला मिळते, बरोबर आहे. मग झिनर डायोड तिथे यूज केला जातो किंवा ट्रान्झिस्टराइज्ड व्होल्टेज रेग्युलेटर असेल किंवा रेग्युलेटेड व्होल्टेज IC असेल. अशा 2-3 कंपोनंट्स असतात जे आपण कुठलाही एक यूज करू शकतो फॉर कॉन्स्टंट आउटपुट ऑफ व्होल्टेज ऑर करंट, बरोबर. कॉन्स्टंट व्होल्टेज भेटणं आपल्या या ठिकाणी गरजेचं आहे. बघा, द आउटपुट अक्रॉस द रेग्युलेटर इज ऑलवेज कॉन्स्टंट. A Zener diode is semiconductor electronic component. Generally, the output voltage across it is constant and it will provide a constant output voltage depending upon the rating of Zener diode. हे तुम्हाला सेमीकंडक्टर चॅप्टर जो आहे फिजिक्सचा तिकडं देखील ही गोष्ट झालेली आहे. सेमीकंडक्टरमध्ये आपण पाहिलं होतं झिनर डायोड जो आहे, झिनर डायोड आपण रिव्हर्स बायसमध्ये यूज करतो. रिव्हर्स बायसमध्ये त्याच्या अक्रॉस फ्लो होणारा करंट जरी इन्क्रीज झाला तरी त्याच्या अक्रॉस भेटणारं व्होल्टेज जे आहे ते कसं असेल, फिक्स्ड असेल किंवा कॉन्स्टंट असेल. त्याचा ग्राफ जर पाहिला तर आपण असा येतो. फॉरवर्ड बायसमध्ये तर ॲज युजल रेग्युलर डायोडसारखा त्याचा ग्राफ असतो फॉरवर्ड बायसला, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स सेम आहेत. परंतु रिव्हर्स बायसमध्ये अशा प्रकारचा ग्राफ आपल्याला पाहायला मिळतो. याच्यामध्ये इथं दिसते आपल्याला, ह्याला VZ असं म्हणतो, बरोबर आहे. या ठिकाणी करंट इन्क्रीज व्हायला लागला आहे परंतु व्होल्टेज कसं आहे, कॉन्स्टंट आहे, एकाच ठिकाणी आहे. त्यासाठी आपण झिनर डायोड ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून यूज करतो. आणि त्याची रेटिंग जी आहे ती कशी असते, 2 वोल्टपासून 2000 वोल्टपर्यंत आहे. 2000 वोल्टपर्यंत म्हणजे याचा अर्थ काय की फ्लक्च्युएशन जे आहे व्होल्टेजमध्ये, म्हणजे आपल्याला जसं पाहिजे, समजा करंटमध्ये फ्लक्च्युएशन आलं, बरोबर आहे, तर त्यानुसार हा झिनर डायोड त्या ठिकाणी डिझाईन केला गेलेला असतो. करंट जरी त्या ठिकाणी कमी किंवा जास्त झाला तरी व्होल्टेज मेंटेन ठेवण्याचं काम त्या झिनर डायोडचं आहे. तर त्याच्या रेटिंगनुसार आपल्याला कुठला गरजेचं आहे त्यानुसार आपण तो झिनर डायोड मॅन्युफॅक्चर करतो किंवा तसं आपण यूज करतो. ॲट लास्ट द आउटपुट स्टेज प्रोव्हाइड्स अन पॉवर आउटपुट अँड दिस इज नथिंग बट अ पुल पॉवर सर्किट विच प्रोव्हाइड्स द रिक्वायर्ड करंट अँड व्होल्टेज ॲट द आउटपुट. आता या ठिकाणी सर्किट डायग्राम जर आपण पाहिली तर सर्किट डायग्राम ड्रॉ करून दाखवतो. बघा इथं काय आहे, सर्किट डायग्राममध्ये सुरुवातीला इथं 230 वोल्ट AC जो आपण या ठिकाणी यूज करणार आहोत, ज्याला आपल्याला कन्व्हर्ट करायचे DCमध्ये. आणि ते कसं असलं पाहिजे DC, तर ते एक रेग्युलेटेड आउटपुट असलं पाहिजे, बरोबर आहे. मग हे प्रायमरी कॉईलला अटॅच्ड आहे. काय, अल्टरनेटिंग AC म्हणजे अल्टरनेटिंग 230 वोल्ट प्रायमरी कॉईलला अटॅच्ड आहे. इथं सेकंडरी या
कोर आहे आतमधल्या बाजूला, ही सेकंडरी कॉईल. सेकंडरी कॉईलवरती नंबर ऑफ टर्न्स कमी आहेत, त्याच्यामुळे इथं आपण सेकंडरी कॉईल अशी दाखवली. सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी यूज केलेला आहे. 2 डायोड्स आहेत, हा D1 आणि खालच्या बाजूला इथं हा D2. सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर आहे, त्याच्यामुळं सेंटरला पॉईंट इथं सी दाखवतात बरेच वेळा. ठीक आहे, ही प्रायमरी कॉईल आहे आणि ही सेकंडरी कॉईल आहे. हे इथं मायनस प्लस. आता इथं फिल्टर त्यांनी इंडक्टर LC फिल्टर वापरलेला आहे. LC इंडक्टर कॅपॅसिटर फिल्टर किंवा कॅपॅसिटर इंडक्टर कॅपॅसिटर फिल्टर ज्याला म्हणतो आपण, CLC. ह्याला पाय फिल्टर असं नाव आहे. CLC म्हणजे कुठलं? पाय फिल्टर. या ठिकाणी 2 कॅपॅसिटर्स असतात. हा C1 आहे आणि इकडं दुसरा C2. हा सिरीज रेजिस्टन्स, इथं जिनर डायोड, आणि त्याच्या अक्रॉस जे आपल्याला व्होल्टेज भेटणार आहे ते व्होल्टेज म्हणजेच काय, या ठिकाणचा हा लोड रेजिस्टन्स. त्याच्या अक्रॉस भेटणारं व्होल्टेज म्हणजे आपलं आउटपुट असेल, जे रेग्युलेटेड असायला पाहिजे. हे व्होल्टेज अक्रॉस लोड रेजिस्टन्स, हा जिनर डायोड, याच्या अक्रॉस भेटणारं व्होल्टेज म्हणजेच कुठलं आहे, VZ आहे. हा सेंटर टॅप्ड ट्रान्सफॉर्मर इथे दाखवलेला. हा ट्रान्सफॉर्मर आहे सेंटर टॅप्ड. त्याला FWR असं देखील म्हणतात. आणि आपल्याला भेटणार आहे आउटपुट V आउटपुट. अशा प्रकारे ही सर्किट डायग्राम आहे. ठीक आहे, याच्यात काय काय केलं आपण, या ठिकाणी 230 व्होल्ट AC आला, तो एक आपण ट्रान्सफॉर्मर दिला. ट्रान्सफॉर्मरचं काम काय आहे, हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. याच्यामध्ये प्रायमरी कॉईलपेक्षा सेकंडरी कॉईलमध्ये नंबर ऑफ टर्न्स कसे आहेत, कमी आहेत. या ठिकाणी समजा 2000 असतील तर या ठिकाणी समजा 500 आहेत फॉर एक्झाम्पल. आपल्याला जेवढं व्होल्टेज ड्रॉप करायचं त्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नंबर ऑफ टर्न्स प्रेझेंट असतात, किंवा त्या प्रकारचा ट्रान्सफॉर्मर आपण घेऊ शकतो. पण सर्वच्या सर्व ट्रान्सफॉर्मर हे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण इथं जो यूज केलेला आहे सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर याला म्हणतो आपण. हा काय आहे, फुल वेव्ह रेक्टिफायर आहे, परंतु सेंटर टॅप्ड की यूज केली आहे ठिकाणी, म्हणून इथं सेंटर टॅप्ड फुल वेव्ह रेक्टिफायर याला असं म्हणतात, बरोबर आहे. हा D1 D2 2 डायोड्स आहेत आणि ही सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर याच्यापासून काय केलेलं आहे, सेंटर टॅप्ड फुल वेव्ह रेक्टिफायर, FWR, बरोबर आहे. त्याच्यानंतर मग इथं C1 C2 आणि हे L 2 कॅपॅसिटर आणि 1 इंडक्टर म्हणजे पाय फिल्टर असते. याला नाव द्या पाय फिल्टर. आणि RS हा काय आहे, सिरीज रेजिस्टन्स आहे, जो कुठं कनेक्टेड आहे, जिनर डायोडसोबत कनेक्टेड आहे. इथं जिनर डायोड दाखवला आहे, बरोबर आहे. जिनर डायोडमधून फ्लो होणारा करंट या ठिकाणी IZ असेल. करंट मध्ये जरी फ्लक्च्युएशन आलं तरी याच्या अक्रॉस जे व्होल्टेज मेंटेन होणार आहे, म्हणजे जे VZ आहे ते कसं असेल, कॉन्स्टंट. आणि त्याला आपल्याला माहीत आहे की पॅरल कंडिशनमध्ये किंवा पॅरल कनेक्शन ज्यावेळेस असतील त्यावेळेस जेवढं व्होल्टेज याच्या अक्रॉस मेंटेन झाले तेवढंच या ठिकाणी लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस मेंटेन होईल. त्यामुळे VZ इज इक्वल टू VL इज इक्वल टू V आउटपुट असेल. हे इकडल्या बाजूचं जे आहे त्याला म्हणतो आपण व्होल्टेज रेग्युलेटर. आणि इकडे जो आहे तो ट्रान्सफॉर्मर. आणि हा सेंटर टॅप FWR फुल वेव्ह रेक्टिफायर.
ठीक आहे. तर हा आपला झाला सर्किट डायग्राम ऑफ रेग्युलेटेड पॉवर सप्लाय. म्हणजे रेग्युलेटेड आपल्या घरामध्ये आपण आपलं कम्प्युटर चालवतो किंवा मोबाईल चालवतो, बरोबर आहे. तर मोबाईलचा जो चार्जर आहे त्याच्या आतमध्ये हे सगळं आपल्याला पाहायला मिळते. मोबाईलच्या चार्जरमध्ये या सर्व गोष्टी प्रेझेंट असतात. काय काय, आता आपण ज्या ठिकाणी मोबाईलचा चार्जर ज्या स्विचमध्ये लावतो किंवा कनेक्ट करतो त्या स्विचमध्ये आलेला पॉवर सप्लाय हा फॉर एक्झाम्पल 230 वोल्ट AC आहे. पण आपल्या मोबाईलला चार्जिंगसाठी लागणारं व्होल्टेज किती आहे? 12 वोल्ट, बरोबर आहे. आणि करंट किती लागतो? फॉर एक्झाम्पल 2 अँपियर लागतो किंवा 1.5 अँपियर. साधा मोबाईल असेल तर 2 अँपियर. आजकाल 5 अँपियर 6 अँपियरचे पण चार्जर्स अवेलेबल आहेत. तर ठीक आहे, आपण टिपिकल पकडून चाललं आहे की 5 अँपियर एवढा करंट लागतो आणि 12 to 14 वोल्ट एवढं व्होल्टेज लागते. समजा आपण कन्सिडर 12 वोल्ट. तर 12 वोल्ट व्होल्टेज भेटण्यासाठी काय करायचं? 230 वोल्टला 12 वोल्टपर्यंत ड्रॉप करायचे. ते ड्रॉप करण्याचं काम कोण करते? हा ट्रान्सफॉर्मर करतो. ट्रान्सफॉर्मरमध्ये काय झालं? 230 वोल्टचं 12 वोल्ट झालं, 12 वोल्ट झालं, बरोबर आहे. मग आता त्या 12 वोल्टचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे? तर त्याच्यामध्ये जो काय ACचा फॅक्टर प्रेझेंट आहे, बरोबर आहे, किंवा पार्ट ऑफ AC त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ AC अल्टरनेटिंग करंट जो आहे त्या अल्टरनेटिंग करंटचा काही कंटेंट जो आहे तो या 12 वोल्टमध्ये प्रेझेंट आहे. किंवा थोडक्यात ACचं कन्व्हर्जन ACमध्येच झालं इथपर्यंत. मग आता त्या ACचं कन्व्हर्जन आपल्याला DCमध्ये करायचं आहे. तर त्या ACत आपण फुल वेव्ह रेक्टिफायर यूज करतो. आणि आज जर आपण इथं हाफ वेव्ह रेक्टिफायर यूज केला तर तुम्ही जर समजा दिवाळीची वगैरे लाईटिंग पाहिली असेल, ती लाईट बंद चालू होते, तर त्यावेळेसचा ग्राफ हा असा असतो. इंटरमिटेंट त्याला आउटपुट म्हणतो आपण. ते हाफ वेव्ह रेक्टिफायरपासून भेटते. इथं फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकलच आपल्याला आउटपुट भेटते, निगेटिव्हला आउटपुट भेटत नाही, बरोबर आहे. त्याला म्हणतो आपण इंटरमिटेंट. पण इथं आपल्याला कसं पाहिजे? कंटिन्युअस पाहिजे. इथं रिपल फॅक्टर प्रेझेंट आहे थोडाफार, तो पुढे जाणार आहे. पण इथं आपल्याला काय पाहिजे? ACचं कन्व्हर्जन DCमध्ये करायचं. 12 वोल्टमध्ये झालं इथपर्यंत AC. आता या आपण सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायरचा यूज करून त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं? DCमध्ये केलं. आता हे झालं 12 वोल्ट DC. त्याचा ग्राफ जो आला तो असा आला, ग्राफ असा आला. परंतु याच्यामध्ये रिपल फॅक्टर किंवा याला म्हणू शकतो आपण, याच्यामध्ये ACचा काही कंटेंट प्रेझेंट आहे, म्हणजे ACचा काही अंश त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. मग त्याला आपल्याला काढून टाकायचं. त्यासाठी आपण इथं फिल्टर यूज करतो. मग ते फिल्टर कुठलं यूज केलं? इथं पाय फिल्टर आहे. मग पाय फिल्टर काय करतो? तो जो ACचा कंटेंट आहे तो कम्प्लिटली काढून टाकतो. जरी राहिला असेल तर तो कसा असतो? निग्लिजिबली स्मॉल असतो किंवा व्हेरी स्मॉल. त्याच्यामुळे काही इफेक्ट होत नाही. त्याच्यानंतर मग पुढच्या बाजूला इथं काय आलं? आता व्होल्टेज रेग्युलेटर आलं. आता काय होते? बऱ्याच वेळा आपल्या इथं जे लाईन व्हॅरिएशन किंवा लोड व्हॅरिएशन आहे, लाईन व्हॅरिएशनमुळं इथलं जे व्होल्टेज आहे ACचं, हे व्होल्टेज कमी किंवा जास्त होऊ शकते. पावसाळ्याच्या दिवसात किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय होते? उन्हाळ्यामध्ये समजा उष्णता जास्त असल्यामुळे किंवा टेम्परेचर जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी तापमान वाढलेलं असतं. तापमानामुळं तो जो मेटल आहे, ॲल्युमिनियमचा मेटल, ज्या आपण वायर यूज केलेली आहे ती वायर काय होते? रोडवरची थोडक्यात एक्सटेंड होते, बरोबर आहे. त्याच्यामुळे त्याची लेंथ वाढल्यामुळे त्याचा रेजिस्टन्स वाढला. या गोष्टीमुळं काय होतं की फ्लक्च्युएशन्स येतात आपल्या घरामध्ये येणाऱ्या व्होल्टेजमध्ये. आणि ते फ्लक्च्युएशन्स ॲज इट इज जर आपल्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसला प्रोव्हाइड झाले तर आपलं डिव्हाइस खराब होऊ शकते. तसं होऊ नये म्हणून या ठिकाणी काय केलं आहे? व्होल्टेज रेग्युलेटर यूज केलेला आहे. आणि व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून तुम्ही काय करू शकता? मी सांगितलं ट्रान्झिस्टराइज्ड व्होल्टेज रेग्युलेटर यूज करू शकता. झिनो डायोड ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून यूज करू शकता. किंवा रेग्युलेटेड व्होल्टेज IC आहे ती तुम्ही यूज करू शकता, बरोबर आहे. तर मग इथं आपण व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून काय केलं? झिनो डायोड यूज केला. आणि याचा यूज करून मग इथं व्होल्टेज काय होईल? कॉन्स्टंट व्होल्टेज आपल्याला भेटणार आहे 12 वोल्ट. आणि ते कशाच्या अक्रॉस घेतलं आपण? ते लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस. जे व्होल्टेज लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस असेल तेच आपलं काय असेल? आउटपुट असेल. अशा प्रकारे आपण हा रेग्युलेटेड आउटपुट आपल्याला भेटते. कशापासून? रेग्युलेटेड पॉवर सप्लायपासून. ठीक आहे, या ठिकाणी थांबू आपण. उद्या आपण रेक्टिफायर स्टार्ट करणार आहोत. फुल वेव्ह रेक्टिफायर, हाफ वेव्ह, फुल वेव्ह. उद्याच्या लेक्चरला पाहू आपण. थँक्यू.